गुड मॉर्निंग, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत. या सगळ्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत. मात्र सुरुवात करूया ती पावसानं, कारण मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनामुळे उकाड्याचा सामना करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. पावसाच्या सरीनं मुंबईकरांना सुखद अनुभव मिळालाय. एकीकडे तळ कोकणात पाऊस दाखल झालाय, तर मुंबईत मान्सूनपूर्व सरी बरसतायत. दरम्यान येत्या 3-4 तासात मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. आणि याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, गुड मॉर्निंग. आणि मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला असंच म्हणूयात. जरी प्री मान्सून असला तरी जोरदार पावसाचा तडाखा मुंबईला आजपासून सुरू झालेला आहे. सध्या तुम्ही कुठे आहात आणि त्या भागात काय परिस्थिती आहे? मिताली, सुप्रभात. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे मुंबईकरांसाठी. महाराष्ट्राचे सुद्धा तळ कोकणामध्ये ज्या वेळेस काल वेंगुर्ल्याला पाऊस दाखल झाला मान्सूनचा, त्याच वेळेस संकेत मिळाले की येत्या 3-4 दिवसात महाराष्ट्र व्यापेल. आता मी आज क्वीन्स नेकलेसला, गणेश, आपण दाखवूया काय सौंदर्य आहे या क्वीन्स नेकलेसचं. हा समुद्र आणि या समुद्राच्या चारही बाजूंनी जशा प्रकारे आपल्याला हे खरं मुंबईचं वैभव बघण्यासाठी पर्यटक येत्या ठिकाणी येतात, सुखावून जातात. आणि हे सुंदर चित्र, विलोभनीय चित्र कसं बदललंय, निसर्गाची किमया कशी झाली आपण बघतोय. की म्हणजे की ज्या पद्धतीनं वातावरणामध्ये, म्हणजे की आता एक आर्द्रता तर कालपर्यंत होतीच, पण त्याचबरोबर एक आभाळी ढगाळी वातावरण होतं. पण या पावसाचा आनंद घेण्यासाठी सुद्धा अनेक जण येत आहेत. पाऊस सुरू झालाय सकाळपासून आणि तुम्ही एकदम इथे फिरताय. काय खूप छान वाटतंय. आता काल परवाच मुंबईत पाऊस सुरू झालेला आहे. खूप एक्साइटमेंट आहे बिकॉज बंबई की बारिश खूप फेमस आहे आणि खूपच सुंदर वातावरण असतं. सो खूप छान वाटतंय. पहिला पाऊस, पहिली आठवण आणि हा पहिला पाऊस. आम्ही फार लांब नाही यासाठी चाललोय. कुठून आलात? आम्ही ऍक्च्युली पुण्याची आहे. तर मग तिन्ही पुण्याच्या आहे. तर आम्ही ऍक्च्युली इथे लाईक दीज टू वर्क हिअर. सो आम्ही स्पेसिफिकली उठून यासाठी आलो की इथे काय ॲटमॉस्फिअर असेल एकदा बघून या. बिकॉज आम्ही रात्री फार इथे येतो, बट सकाळी कधी ऑब्झर्व नाही केलं. इट्स रिअली गुड. पुण्यात इथे काय उड असं म्हणतात, पण जे मुंबईला आहे ते पुण्याला नक्कीच नाहीये जे तुम्ही बघताय. काय सांगशील? नक्कीच नाही. काय काय सांगशील जे नाहीच आहे पुण्याला? म्हणजे मुंबईकडे समुद्र आहे जे पुण्याकडे नाही आहे. दॅट्स द स्पेशल थिंग. पण त्याचबरोबर निसर्ग सुद्धा तितकाच चांगला आहे. ते आहे, पण आता आम्ही पुण्याचे तर आम्ही डिनाय नाही करणार की वी लाईक दॅट बेटर. आपण बघतोय की काय आहे परिस्थिती. प्रचंड आनंदी आहेत लोक सगळे या ठिकाणी. मोठ्या संख्येने येत आहेत, पर्यटक आहेत, पुण्याहून सुद्धा आलेले आहेत. पुण्यात इथे काय उडणं असं म्हणणारे सुद्धा मुंबईचं हे मोहमयी रूप त्यांना कसं खेचून आणतंय. मिनाली, नक्कीच प्रशांत, धन्यवाद. तर आपण पाहतोय मान्सूनपूर्व पाऊस जो आहे तो मुंबईत दाखल झालेला आहे आणि आता लवकरच पावसाची देखील प्रतीक्षा आहे. तर आता मुंबईकरांना दिलासा देणारी एक बातमी. सोमवारपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा अरबी समुद्रातील मार्ग पुन्हा सक्रिय झालाय, तर मान्सूननं गोवा ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश केलाय. मान्सून दक्षिण कोकणात वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचला असून महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये मान्सून पोहोचण्यासाठी पुढील 2 दिवस लागू शकतात. आणि त्या पुढील 2 दिवसांमध्ये राज्यातील आणखी काही भागांमध्ये मान्सून पोहोचेल असं भारतीय हवामान विभागानं सांगितलंय. तर पावसाच्या हजेरीमुळे कोकण सुखावलंय. तळ कोकणात मान्सून दाखल झालेला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. वैभववाडी, दोडामार्ग, मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, कणकवली सह देवगडमध्ये या ठिकाणासह देवगडमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. तर रात्री विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला आणि त्यामुळे तिथला बळीराजा सुखावलाय. तर ही दृश्य पाहतोय सिंधुदुर्ग वैभववाडी या ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक यांना आता गारवा निर्माण झालाय. हवेमध्ये एक आल्हाददायक वातावरण आहे, गारवा निर्माण झालेला आहे. पावसाच्या या हजेरीमुळे सर्वत्र आनंद आहे.
तर रत्नागिरीत सुद्धा दमदार पावसानं हजेरी लावली आहे. दापोली इथे रात्रीपासून पाऊस सुरू असून बळीराजा सुखावलाय. पाऊस सुरू झाल्यामुळे आता शेतकऱ्यांनी भात पेरणीच्या कामालाही सुरुवात केली आहे. तर आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्यासोबत आहेत. थेट आपण शिवाजी यांच्याकडे जाऊयात. शिवाजी, सुप्रभात. आणि खरं तर मान्सूनची प्रतीक्षा कोकणामध्ये सगळ्या कोकणवासियांना होती आणि त्या पावसानं आता हजेरी लावलेली आहे. भात पेरणीला सुद्धा सुरुवात झाली आहे. काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच म्हणाली, कालच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनची हजेरी लागली आणि त्या पाठोपाठ आता मान्सून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा येऊ पाहतोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कालपासूनच दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे. अगदी मेघगर्जनेसह रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यामध्ये धुवाधार पावसाला सुरुवात झालेली आहे. ही खरोखर मान्सून पूर्व किंवा मान्सूनची तयारी म्हणावं लागेल, मान्सूनचा पाऊस म्हणावा लागेल. कालपासूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड असेल, चिपळूण असेल किंवा रत्नागिरी असेल, राजापूर, लांजा, संगमेश्वर या तालुक्यामध्ये पाऊस पडला होता. दापोली, मंडणगड या तालुक्यामध्ये तर कालपासूनच पावसाला सतत सुरुवात आहे. आज सकाळी सुद्धा जोरदार पाऊस कोसळला आहे आणि यामुळेच इथला जो शेतकरी आहे तो चांगला सुखावलेला आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीच भात पेरणी केली होती, परंतु मान्सूनचं आगमन जे आहे ते लांबलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मान्सून कधी दाखल होणार अशी एक प्रतीक्षा होती, परंतु आता ती प्रतीक्षा संपलेली आहे. संपूर्ण कोकणामध्ये आज आणि उद्यापर्यंत मुंबईपर्यंत हा सगळा मान्सून आहे तो धडकेल आणि इथला कोकण जो आहे, कोकणच्या प्रदेशामध्ये मान्सूनची दमदार हजेरी झाल्यानंतर इथलं जे विलोभनीय दृश्य आहे, इथल्या लोकांना चांगला दिलासा मिळेल. इथे मोठ्या प्रमाणामध्ये उकाडा निर्माण झाला होता. गेले 2 दिवस समुद्राला हायटाईड आहे. मोठं उधाण होतं आणि अतिवेगाने वारे सुद्धा वाहत होते आणि त्या पाठोपाठ आता मान्सूनचं आगमन झालेलं आहे. कोकणामध्ये मान्सूनचं आगमन सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून झालेलं आहे. आता हे मान्सूनचं आगमन जे आहे ते पुढे सरकेल. रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि पुन्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होईल आणि एक प्रकारे महाराष्ट्राला दिलासा मिळेल. परंतु सध्या तरी कोकणाला दिलासा मिळालेला आहे. मान्सून लवकरच राज्यामध्ये दाखल होईल. शेतकऱ्यांना एक आशेचं किरण म्हणावं लागेल, कारण या वर्षीचा जो मान्सून आहे, गेल्या वर्षी 15 मे नंतरच पावसाला सुरुवात झाली होती आणि मान्सून लवकरच आला होता, परंतु यावर्षी मात्र अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे आता इथं भात पेरणीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. रत्नागिरीमधली ही आपण दृश्य पाहतोय. तर राज्यात ठिकठिकाणी पाऊसधारा बरसण्यास सुरुवात झाली असून अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. गोव्यातल्या सीमेवर रेंगाळलेला मान्सून सिंधुदुर्गात दाखल झालाय. तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन झालंय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा पुढचे 4 दिवस देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. नगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस असेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. तसंच लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारदरा, बुलढाणा, चंद्रपूर आणि विदर्भात देखील 13 आणि 14 जूनला वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे आपल्यासोबत आहेत. रामचंद्रजी, गुड मॉर्निंग. आणि जसं विदर्भात 13-14 जूनला वादळी पाऊस सांगण्यात आलेला आहे, इशारा देण्यात आलेला आहे. पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय. नेमकं सविस्तर काय हवामान विभागाकडनं अपडेट्स आहेत? एकूणच संपूर्ण हवेच्या दाबांचा जर आपण परिस्थिती पाहिली तर हवेचे दाब आता कमी झालेले आहेत. 1002 हेक्टोपास्कल इतका काही भागात हवेचा दाब आहे. काही भागात 1004 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब कमी झाला आहे. तो होता 1006 हेक्टोपास्कल. तोपर्यंत मान्सून पुढे सरकत नव्हता. आता मान्सूनचं गतीही वाढली आणि मान्सूनचं पावसाचं वितरणही जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे यापुढे चांगल्या पावसाचे अंदाज आपल्याला आहेत आणि त्यामुळं संपूर्ण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण जेही पेरणी करायची असेल तर काही ठिकाणी 65 मिलीमीटर ओलावा झाल्याशिवाय पेरणी करायला नको, एवढं मला निश्चितपणे शेतकरी बांधवांना सांगायचं आहे. कारण 2-2.5 फूट ओल झाल्याशिवाय पेरणी करू नका. मध्येच पाऊस उघडला तर मग बियाणं आपलं वाया जाऊ नये, यासाठी ही एक महत्वाची सूचना आहे. बाकी पावसाचं वितरण आणि पावसाचं प्रमाण हे आता सुरू झालंय चांगल्या प्रकारे आणि चांगला पाऊस आता आपल्याला अपेक्षित आहे. भाताची बियाण्याची पेरणी देखील कोकणात आता सुरू झाली आहे आणि व्यवस्थित सगळं आता
पार पडेल. फक्त जिथं पाऊस चांगला होईल तिथंच पेरण्या करा, घाई करू नका. धन्यवाद रामचंद्र साबळेजी या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बातमी आहे राज्यसभा निवडणूक निकालाची. आणि ज्या राज्यसभा निवडणूक निकालाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता तो निकाल अखेर लागला असून महाविकास आघाडी 3 आणि भाजपच्या 3 उमेदवारांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली आहे. मवियाचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगडी तसंच भाजपचे अनिल बोंडे, पियुष गोयल आणि धनंजय महाडिकांना राज्यसभेत स्थान मिळालंय. शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये चुरस होती, तर धनंजय महाडिकांना 41 मतं पडत त्यांचा या लढतीत विजय झालाय आणि शिवसेनेच्या संजय पवारांना पराभव स्वीकारावा लागलाय. तर आपण पाहूयात नेमकी कोणाला किती मतं मिळाली आहेत. मविवा उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं संजय राऊत यांना 41 तर प्रफुल्ल पटेल यांना 43 मतं मिळालेली आहेत. तर इम्रान प्रतापगडी यांना 44 आणि संजय पवार यांना 33 मतं मिळाली. राज्यसभा निवडणुकीमध्ये मवियाचे 3 आणि भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले असले तरी तीनही उमेदवार विजयी करण्याची भाजपची खेळी यशस्वी झाली आहे. तर धनंजय महाडिक आणि संजय पवारांमधील लढतीचा विजय भाजपच्या बाजूने लागला. या विजयानंतर भाजपनं जोरदार जल्लोष केलाय. धनंजय महाडिकांच्या कोल्हापूरमधल्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयानंतरही समर्थकांनी जल्लोष साजरा केला. प्रफुल्ल पटेलांच्या विजयानंतर गोंदियात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. तर भाजपमध्ये सुद्धा 3 उमेदवारांचा विजय झालेला आहे. त्यापैकी अनिल बोंडे यांचा सुद्धा विजय झालेला आहे. आपल्यासोबत आहेत त्यांच्या पत्नी आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आहेत. आपण थेट आधी त्यांच्याकडे जाऊयात. सध्या काय तिथे वातावरण आहे? समर्थकांनी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असणार आहे या विजयानंतर. मनाली अमरावतीमधून भाजपचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे आणि मोर्शीरोड मतदारसंघाचे माजी आमदार जे डॉक्टर अनिल बोंडे हे राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत आणि विजयी होण्यापूर्वीच रात्रीच अमरावती जिल्ह्यातील त्यांचे जे समर्थक आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना पूर्ण विश्वास होता की डॉक्टर बोंडे विजयी होणार. म्हणून रात्रीपासूनच अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांच्या विजयाचे पोस्टर्स जे आहे पोस्टर झळकले, बॅनर झळकले आहे. अमरावती शहरात जल्लोषाचं वातावरण आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. काल रात्री या ठिकाणी ढोल ताशे वगैरे आणून ठेवले, मात्र निकाल लागायचा होता त्यामुळं या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला नाही आहे. आणि आता त्यांच्या घरासमोर सुद्धा कार्यकर्त्यांचं येणं जाणं सुरू झालेलं आहे. गर्दी जी आहे ती गर्दी जमायला लागलेली आहे. डॉक्टर साहेबांच्या पत्नी ज्या आहे डॉक्टर वसुधा बोंडे ह्या आपल्यासोबत आहे. आपण थेट त्यांना विचारूया. मॅडम, मला सांगा, डॉक्टर साहेब राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झाले, काय तुमची पहिली प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटते? मला खूप आनंद होत आहे. म्हणजे असं की काय सांगावं असं बोलता येत नाहीये, कारण आम्ही केव्हापासून याची वाट बघत होतो की डॉक्टर साहेबांचा रिझल्ट केव्हा लागतो. आणि रात्रभर आम्ही तसंच जागलो होतो. आणि खरोखर खूप म्हणजे सगळ्यांना मला इतक्या मतदारसंघातून आणि सगळीकडून इतके फोन आले की आनंदाचे, आणि तो आनंद त्यांचा पाहून मला सुद्धा अतिशय खूप मनापासून आनंद होत आहे. तुम्ही मला सांगा, डॉक्टर साहेबांची कारकीर्द जी आहे, कुठल्याही प्रकारची त्यांच्या घरात राजकीय पार्श्वभूमी अशी असताना त्यांनी मेहनत करून कशा पद्धतीने इथपर्यंत आज पोहोचले? खरं तर म्हणजे आमच्या घरात काहीच म्हणजे असं राजकीय कोणीच नाही आहे. डॉक्टर साहेबांचे वडील म्हणजे माझे सासरे आहे, ते एक शिक्षक आहे, प्रायमरी शिक्षक आहे. आणि आई पण आमच्या साध्या सुध्याच होत्या.
आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवलं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. आणि डॉक्टर झाल्यानंतर म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाले, MBBS MD झाल्यानंतरही त्यांनी बरेच वर्ष इथे प्रॅक्टिस केली. पण त्याच्यातून त्या डॉक्टरकीच्या ह्याच्यातून लोकांची सेवा करणे हा तो त्यांचा जो हे करत होते ते तेव्हा सेवा, तर त्या सेवेतूनच त्यांचं असं झालं की नाही, मी अजून मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा कसं करू शकतो. म्हणून ते बरोबर आहे संजय. आपण पाहतोय की सगळ्यांनाच, कुटुंबाला, परिवाराला खूप आनंद झालेला आहे डॉक्टर अनिल बोंडे यांच्या विजयानंतर. धन्यवाद. तर धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात लढत झाली. यामध्ये धनंजय महाडिक यांचा 8 मतांनी विजय झाला. धनंजय महाडिकांना पुन्हा खासदारकी मिळाली आहे. या विजयानंतर गुलाल उडवून जल्लोष साजरा करण्यात आलाय. आजपासून धनंजय महाडिक यांचा उल्लेख हा खासदार म्हणून केला जाईल. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर गुलाल तर आहेच, फायनली तो तुम्ही उधळलाय. होय, खूप आनंद होतोय. भारतीय जनता पार्टीनं जी रणनीती या निवडणुकीमध्ये आखलेली होती, खरं म्हणजे खूप सुरुवातीला कठीण ही निवडणूक वाटत होती, कारण संख्याबळाचा हा सगळा खेळ होता. महाविकास आघाडीच्या वतीनं अनेक वेळा दावे केले गेलेले होते की आमच्याकडे 174चं संख्याबळ आहे आणि आम्ही 4 जागा आमच्या निवडून येतील. त्यामुळे कठीण वाटणारी ही निवडणूक आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या रणनीतीमुळं या निवडणुकीमध्ये यश संपादन केलेलं आहे. आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय आशिषजी शेलार, दरेकर साहेब, गिरीश महाजन साहेब, ही सगळ्या मंडळींनी खूप मेहनत या निवडणुकीमध्ये केली आणि यश खेचून आणले आणि भाजपचे 3 उमेदवार निवडून आणले. नक्की. पण आता अगदी खरं म्हणायचं झालं तर जी काही म्हणजे चर्चा होती, जो काही बोलबाला होता, रस्सीखेच होती, या सगळ्यामध्ये खरंच तुम्हाला वाटलं होतं का की तुम्हाला विजयाची खात्री आहे म्हणून? मला निश्चितच विजयाची खात्री होती. हे मी अर्ज भरण्याच्या आधीच सांगितलेलं होतं. ज्या दिवशी माझं नाव घोषित झालं दिल्लीवरून, त्याच दिवशी मला विजयाची खात्री होती. कारण जर संख्याबळ जमत नसतं तर माझं नावच घोषित फडणवीस साहेबांनी केलं नसतं, असा मला एक विश्वास वाटतो. आणि अर्ज भरताना मी सांगितलं होतं की काहीही झालं तरी भाजपच्या 3 जागा निवडून येतील, हे मी अर्ज भरताना सांगितलं होतं आणि तो आज शब्द फडणवीस साहेबांचा खरा ठरला आहे. तुमच्यासाठी अत्यंत हा इमोशनल क्षण आहे, कारण बघितलं आम्ही. होय, गेले काही वर्ष थोडासा आमच्या महाडिक परिवारासाठी हा राजकीय दृष्ट्या बॅड पॅच होता. अनेक निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता आणि या यशामुळं महाडिक परिवार आमचा खूप मोठा आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर असं 3-4 जिल्ह्यांमध्ये आमचं साम्राज्य सगळं राजकीय, सामाजिक, कृषी क्षेत्रामध्ये आम्ही सगळी काम करणारे, माझे तुम्ही भाऊ बघू शकता, ही सगळी मंडळी आम्ही आहोत. ही सगळी काम करणारी एक मोठं यश मिळवणं गरजेचं होतं. कारण म्हणजे ही निवडणूक माझ्यासाठी सोपी नव्हती, खूप मोठी लढाई होती. पण देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामुळं ही निवडणूक मी जिंकलो आणि पुन्हा एकदा महाडिक परिवाराला राजकीयदृष्ट्या एक खूप चांगली संधी भाजपनं दिली आहे, याचा मला आनंद होतो. जो इमोशनल आम्ही क्षण बघितला तो तुमच्याबरोबर बघितला, त्यामुळे खासदार अशी बिरुद हे आपला तुमचा भाऊ मिरवणार आहे, याबद्दल काय वाटतं? नाही, नक्कीच ते इमोशन बाहेर याचं कारण एवढंच होतं की ते खूप वेल डिझर्व्ड कॅन्डिडेट आहेत आणि ते जेव्हा पार्लमेंटमध्ये जाणार, मी त्यांना 2014 ते 19च्या लोकसभेमध्ये काम करताना बघितलंय आणि ही जी संधी मिळाली हे पुढच्या येणाऱ्या वर्षात तुम्ही बघणार की ते वन ऑफ द बेस्ट परफॉर्मर्स इन राज्यसभा. आपण जर बघितलं की महाडिक परिवारासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि पूर्ण परिवारासाठी एक बॅड पॅच मधून बाहेर येण्याची संधी आहे असं धनंजय महाडिक यांनी आपलं मत मांडलं किंवा आपलं मत व्यक्त केलं. सचिन कुबळेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत. तर आत्ताच एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे मवियाला झटका आहे. बहुजन विकास आघाडीची मतं भाजपला मिळाली. बहुजन विकास आघाडीची 3ही मतं भाजपला दिली. भाजपनं मवियाचे 6 अपक्ष फोडलेले आहेत. 6 अपक्ष आमदारांची मतं फोडलेली असून मनसेचं 1 मत देखील भाजपला मिळालेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची व्यूहरचना यशस्वी ठरलेली आहे. परमनंट फायदा कुठे असतो? शेवटी आम्ही इलेक्शन लढतो ती आमच्या विभागातली, आमच्या जिल्ह्याची कामं करण्याकरता, प्रश्न सोडवण्याकरता. ते सोडवण्यामध्ये जे सहकार्य करतील त्यांच्याबरोबर आम्ही राहू. टेम्पररी फायदे तर आम्ही बघत नाही, परमनंट बघतो. त्याप्रमाणे आम्हाला परमनंट जे आश्वासन मिळाले त्या हिशोबाने आम्ही काम केलंय.
तर भाजपच्या या विजयामध्ये भाजपच्या 2 आमदारांचा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा आहे। मुक्ता टिळक आणि त्याचबरोबर जगताप हे खरं तर आजारी असताना सुद्धा त्यांनी आपल्या मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। तर राज्यसभा निवडणुकीमध्ये आज मतदान करण्याची घटनात्मकरित्या असलेली प्रक्रिया पार पाडून पक्षप्रती असलेली जबाबदारी पूर्ण केली। आजच्यासारखे मतदान करावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं। देश आणि पक्षाच्या भल्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असं मुक्ता टिळक म्हणाल्या। त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या। तर लक्ष्मण जगताप यांनी देखील ट्विट केलंय, भारतीय जनता पार्टीच्या मूल्यांचं आणि विचारधारांचं पालन करत तसंच राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य देत आपण दिलेली प्रत्येक जबाबदारी मी पार पाडेल। राष्ट्रकार्यासाठी सदैव कर्तव्यपर तत्पर राहून आपण दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन। प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः, असं ट्विट भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले। हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की भारतीय जनता पक्षाचे 3ही उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तर हा जो विजय आहे, हा विजय मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना समर्पित करतो आणि त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या लढवय्ये आमदार मुक्ताताई टिळक यांना समर्पित करतो। लक्ष्मण भाऊ ॲम्ब्युलन्स मध्ये बसून एवढा मोठा प्रवास करून या ठिकाणी आले। मी काल त्यांच्या घरी फोन करून त्यांच्या बंधूंना सांगितलं, आम्हाला लक्ष्मण भाऊ जास्त महत्त्वाचे आहेत। एखादी सीट आली काय गेली काय, भविष्यात परत जिंकू, पण लक्ष्मण भाऊचा जीव महत्त्वाचा आहे। पण लक्ष्मण भाऊंनी सांगितलं, काय वाटेल ते झालं तरी माझ्या पक्षाकरता मी येणारच, आणि आज ते या ठिकाणी आले। त्यामुळे मी त्यांचं या ठिकाणी खरोखर मनपूर्वक त्यांचे आभार मानतो। मुक्ताताई अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये या ठिकाणी आल्या, त्यांचे अतिशय मनापासून मी आभार मानतो। तर राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून जोरदार धक्का बसलेल्या महाविकास आघाडी पुढे आता विधान परिषद निवडणुकीचं आव्हान उभं राहिलंय। अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला असला तरी महाविकास आघाडीचं टेन्शन नक्कीच वाढलंय। 20 जून रोजी होणारी ही निवडणूक गुप्त मतदानानं होणार आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलंय।